जर 1 महिना गावाला राहत असेल तर तुम्ही आपण घरी जातो तर घरून येताना तुम्ही प्रेग्नन्सी चेक करा. हे कुठेतरी आमच्यावर म्हणजे एक प्रकारचं तसेच आमचं प्रोटेस्ट नागपूरमध्ये याच्या आधी पण सुरू होतं आणि सुरू असताना सुद्धा गव्हर्नमेंटकडून त्यांच्याकडे नाही का दबाव टाकण्यात आला आणि कुठेतरी नागपूरच्या प्रोटेस्टला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर त्या नागपूरच्या प्रोटेस्टला नागपूरचे मुलं जे हे करत होते त्याच नागपूरमधल्या एका विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट आहे की 4 भिंतीच्या आतमध्ये नेऊन गव्हर्नमेंट आमच्यावर प्रेशर टाकत आहे की कुठेतरी तुम्ही हे आंदोलन मागे घ्या. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेमध्ये ज्या 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता त्यातून 3 विद्यार्थिनी दगावल्या आणि त्यांना आदिवासींची किंमत त्या मुलींची फक्त शासनाने 1 लाख रुपये लावलेली आहे. म्हणजे आपण एखादी किडनी जरी घ्यायला गेलं तर 1 लाख रुपयामध्ये मिळत नाही. आणि मागच्या या 2 वर्षामध्ये म्हणजे 700 दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळांमध्ये 584 मुलांचा मृत्यू झाला आणि काल 585 मुलाचा मृत्यू झाला पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणजे जर आपण रेशो काढला तर एका दिवसाला आश्रमशाळेमध्ये 1 विद्यार्थी मरण पावतो. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सरकार आदिवासींकडे अजिबात कोणताही लक्ष देत नाही. जय जोहार, जय संविधान, जय भीम. आम्ही इथे वर्धा, गोंदिया आणि भंडारा नागपूरमध्ये आम्ही आमच्या जिल्हास्तरीयावर आंदोलन करत आहोत आणि ह्या आंदोलनाकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या तिन्ही जिल्हे मिळून आम्हाला इथे नागपूरमध्ये प्रोटेस्ट सुरू करावा लागला. आणि पहिल्या दिवशी आम्ही ह्या अपर आयुक्त नागपूर इथे आलेलो आणि मॅडम आयुषी सिंग मॅडम त्यांनी आम्हाला म्हणजे बॅरिगेड्स लावून नाही का अडवलेलं होतं. म्हणजे आमचे जे मुद्दे होते, जे आंदोलन ज्याच्यासाठी आम्ही सुरू केलेलं होतं ते आमचा आवाज कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचलेला नाही. आणि आम्ही इथे नागपूरला आलेलो त्यांच्यासोबत डिस्कशन करायसाठी की कुठेतरी आमचा आवाज कुठेतरी दाबल्या जात होता. तर मॅडमनी नाही का बॅरिगेड्स लावून आम्हाला तिथे बाहेर अडवण्यात आला. आम्ही आदिवासी स्टुडंट, आमच्यावर एवढे अत्याचार होत आहे, GR निघालेला होता, वयाची शिक्षणाची अट होती. कुठेतरी आता आमच्या 28 मागण्यांमधून 1 मागणी त्यांनी रद्द करण्यात आली. पण बाकी आमच्या 28 मागण्यांचं काय, जसं बिंदू नामावली असो, 12,500 पदभरती असो, तसेच आश्रम शाळेमध्ये गडचिरोली जपतलाई येथे सर्पदंशेने 6 मुलीला सर्पदंश झाला होता. त्यातील 3 मुलींचे मृत्यू झाले आणि सरकारची याच्याकडे अजूनही लक्ष नाही. ते म्हणत आहे की आम्ही फक्त 1 लाख रुपये देतो. म्हणजे आदिवासी मुलींची एवढी कमी किंमत का? त्यांना थेट प्रश्न आहे. ज्या मुली मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांना मिनिमम 1 करोड रुपये तरी त्यांना देण्यात यावे. आणि जे मुली हॉस्पिटलला आताही भरती आहे त्यातून 1 मुलगी डिस्चार्ज झाली आहे. ज्या 2 मुली आताही तिथे ॲडमिट आहे त्यांना 10 लाख रुपये देण्यात आले. आणि वसतिगृहाचे काही नियम आहेत. त्या म्हणतात तुम्ही जर 1 महिना गावाला राहत असेल तर तुम्ही आपण घरी जातो तर घरून येताना तुम्ही प्रेग्नन्सी चेक करा. हे कुठेतरी आमच्यावर म्हणजे एक प्रकारचं तसेच आमचं प्रोटेस्ट नागपूरमध्ये याच्या आधी पण सुरू होतं आणि सुरू असताना सुद्धा गव्हर्नमेंटकडून त्यांच्याकडे नाही का दबाव टाकण्यात आला आणि कुठेतरी नागपूरच्या प्रोटेस्टला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर त्या नागपूरच्या प्रोटेस्टला नागपूरचे मुलं जे हे करत होते त्याच नागपूरमधल्या एका विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट आहे की 4 भिंतीच्या आतमध्ये नेऊन गव्हर्नमेंट आमच्यावर प्रेशर टाकत आहे की कुठेतरी तुम्ही हे आंदोलन मागे घ्या. आम्हाला म्हणजे नागपूरमध्ये प्रोटेस्ट सुरू असून इथेच जवळपास त्यांचा मंत्र्यांचं घर आहे. अजूनही त्यांनी आमची म्हणजे प्रोटेस्ट कशासाठी सुरू केलेला आहे किंवा आमचे मुद्दे काय आहे त्याच्यासाठी जाणून घेण्यासाठी पण ते तिथे 1 दिवसही ते आलेले नाही. आणि ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी आलेलो होतो त्या आयुक्त मॅडमनी संपूर्ण वॉशरूम आमच्यासाठी बंद करून ठेवलेले होते. काही मुलींना लेडीज प्रॉब्लेम होते. लेडीज प्रॉब्लेम असताना सुद्धा त्यांनी नाही का आमचे म्हणजे मुलींचे जे हे
वॉशरूम वगैरे आहे ते बंद केले होते. त्या एक महिला असून महिलांचे प्रॉब्लेम समजू नाही शकतील, तर त्या मॅडमला पण आम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला पण त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आहे. तसेच आमचे जेव्हापर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आमचं आंदोलन हे निरंतर कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि जसेही आमच्या मागण्या पूर्ण होतील तसेही आम्ही आमच्या आदिवासी विकास मंत्री यांचा सुद्धा राजीनामा मागणार आहोत. तेव्हापर्यंत आमचं आंदोलन असं कंटिन्यू चालू राहणार आहे. तसेच मला नेहा मॅडम यांना पण म्हणायचं की आमच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा द्या. आणि ह्या मंचावर आम्ही त्याच्यासाठीच आलो आहे की आमचा आवाज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आणि पूर्ण नॅशनल का स्टेट लेवल सुद्धा नाही का आमचं नाव गाजलेलं पाहिजे की आम्ही आंदोलन कशासाठी करत आहोत. आता मागे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तालाई आश्रमशाळेमध्ये ज्या 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता, त्यातून 3 विद्यार्थिनी दगावल्या आणि त्यांना आदिवासींची किंमत त्या मुलींची फक्त शासनाने 1 लाख रुपये लावलेली आहे. म्हणजे आपण एखादी किडनी जरी घ्यायला गेलं तर 1 लाख रुपयामध्ये मिळत नाही. आणि मागच्या या 2 वर्षामध्ये म्हणजेच 700 दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळांमध्ये 584 मुलांचा मृत्यू झाला आणि काल 585व्या मुलाचा मृत्यू झाला पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणजे जर आपण रेशो काढला तर एका दिवसाला आश्रमशाळेमध्ये 1 विद्यार्थी मरण पावतो. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सरकार आदिवासींकडे अजिबात कोणताही लक्ष देत नाही. म्हणजेच आदिवासी ज्या ठिकाणी गडचिरोली जो क्षेत्र आहे त्या ठिकाणी तिथले पालकमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण त्यांचा अजूनही त्या क्षेत्राकडे अजिबात लक्ष नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती जो GR निघालेला होता त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की आदिवासी विद्यार्थ्यांना जर शाळा शिकायची असेल तर तो फक्त वयाच्या 26 वर्षापर्यंतच वसतिगृहामध्ये राहू शकतो, त्याच्यानंतर त्याला कोणत्याही वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. पण हा GR कुठेतरी रद्द करण्यात आलेला होता आणि तो आता नवनवीन GR काढत आहेत की आदिवासी विद्यार्थ्यांना जर कधी शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा वसतिगृहामध्ये शिकायचं असेल तर तो कोणत्याही संघटनांमध्ये सहभागी असायला नको. हा कुठला आमच्यासोबत न्याय आहे? आम्ही कोणत्याही संघटनामध्ये राहू शकतो, कुठेही आम्ही संघटन बनवू शकतो, तर हा आमच्यासोबत न्याय नाही तर अन्याय होत आहे. आणि आमची 2020 पासूनची 12,500ची जी आदिवासींसाठी निघालेली पदभरती आहे ती अजूनही भरलेल्या गेली नाही. आणि आमचा आदिवासींवरती इतका अन्याय आणि अत्याचार होत आहे की आम्ही सहन करत करत आता इथपर्यंत थांबलेलो आहोत. आणि या महाराष्ट्राची शासन म्हणत आहे की आता प्रत्येक वसतिगृहांमध्ये किंवा आश्रमशाळांमध्ये एक सेंट्रल किचन बनवण्यात येईल आणि 100 किलोमीटर अंतरावर जसे की नागपूरच्या ठिकाणी जेवण बनेल आणि इथल्या अंतरापासून तर 100 किलोमीटर अंतरावर तो जेवण जात जाईल. तर त्या आम्हाला इथल्या शासनाला सांगायचे आहे की सेंट्रल किचन, आणि इथलं शासन म्हणत आहे की सेंट्रल किचनमधून आम्ही तुम्हाला शिक्षण पुरवू. तर शासनाला माझं म्हणणं आहे की सेंट्रल किचनमधून तुम्ही शिक्षण कसे पुरवणार? तिथून तर भोजन मिळतोय. सेंट्रल किचनमधून तुम्ही जर इथपासून तुम्ही 100 किलोमीटर दिवसापासून तर रात्रीपर्यंत घेऊन जाणार तर आमच्या विद्यार्थ्यांची हालत काय होईल? आमचे गोंदिया, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी या नागपूरच्या ठिकाणी अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालय या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. आजचा 15वा दिवस आहे. आम्ही 15व्या दिवशीपासून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आदिवासी मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी बसले राहू आणि तुमच्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा हवा आहे. धन्यवाद. सर्वांना मी आमंत्रण म्हणजे आम्ही आंदोलन करतो आहोत 31 तारखेला संविधान चौकामध्ये. आदिवासी समाजाचे बैगा जो बालाघाटमध्ये बैगा जातीचे जे आदिवासी आहेत त्यांचे 25 मुलं मरण पावलेले आहेत आणि कोणतीही सरकार आतापर्यंत दखल घेतलेली नाही आहे तिथे. आणि बैगा जमातीला राष्ट्रपतींनी दत्तक घेतलेलं आहे तरी कोणीही त्याच्यावर बोलत नाही आहे. उद्याची एक न्यूज आहे की आमचे जे पालक आहेत जे ते तिथले बैगा जमातीतील लोक आहेत हैदराबादला काम करत आहेत, त्यांचा मुलगा 4 वर्षाचा मुलगा मरण पावला. एक अधिकारी येतो 5,000 रुपये देतो आणि त्याला विदाऊट पोस्टमॉर्टम दफनवून देतो. आणि असे असंख्य समस्यांना घेऊन 31 तारखेला संविधान चौकामध्ये आपण प्रदर्शन करतोय. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, समाजाचा आवाज व्हा, या देशाचा आवाज म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्रित यावं लागेल. नाही तर इथली सरकार फक्त दलित, आदिवासी आणि ओबीसींना तोडण्याचंच काम करत आहे. आपल्याला देशवासियांना एक जागा येऊन या सरकारला धडा शिकवायचा आहे. मी सर्वांना तुम्हाला या संघर्षाला आवाहन करते. एवढंच बोलून आमचे प्रश्न इथे संपवते. धन्यवाद. नेहाताई.